ड्रेस घेऊन काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष प्रफुल्ल गुरुदेव पाटील यांनी माननीय मुख्यमंत्र्यांवर आणि भारतीय जनता पक्षावर जे आरोप केले होते त्याबद्दल खुलासा केला होता। आणि खुलासा करत असताना मी असं सांगितलं की मला असं वाटतंय की त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची कमी असल्यामुळे त्यांच्या मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। मी हे सांगितल्यानंतर खरंच कारण ज्या दिवशी नागपुरात माननीय नवीन पोलीस आयुक्त नियुक्त झाले त्या दिवशी जसं त्यांचं नाव समोर आला त्यांनी प्रेसमध्ये स्पष्ट वक्तव्य दिला की मी अर्बन नक्सली आहे म्हणून हे कमिशनर माझा एन्काउंटर करेल। एखादा सभ्य सुज्ञ आणि सुशिक्षित नागरिकाला ही भीती वाटणं की हा माझा एन्काउंटर करेल हा मानसिक संतुलन बिघडण्याचाच प्रकार आहे, दुसरा काही नाही असं मला वाटते। पण मी काही बोललो नाही कारण होते एखादा वेळी माणूस वेगळ्या मानसिकतेत असतो तर तोंडातनं काही ना काही निघून जाते। पण काल त्यांनी आणखीन एक आरोप केला की भारतीय जनता पक्षाने इकडचे मतदाते भिवंडीच्या यादीत आम्ही शिफ्ट करून टाकले त्यांचे फॉर्म भरून। मी त्याला ओपन चॅलेंज करतो की आम्ही केलेला जर एकही मतदाता असेल तर आम्हाला आणून दाखव। आणि त्याने 15% सांगितलंय। मी तर म्हणतो 15 माणूस घेऊन ये ज्यांचे भिवंडी आम्ही नाव ट्रान्सफर केलंय। एक तर तू राजकारणात इस्तीफा दे नाही तर दयाशंकर राजकारणाचा संन्यास घे। सरळ सरळ ये, बाप दाखव नहीं तो श्राद्ध कर। प्रत्यक्ष को प्रमाण की आवश्यकता नहीं होती, कागज लेके आओ बताओ। मैं आपको विनम्रता से बताना चाह रहा हूं कि कांग्रेस के एक केरल के विधायक है, उनका आज फेसबुक पर एक वक्तव्य आया कि कम्युनिस्ट पार्टी ने केरल में जो बोगस मतदान बना करके रखे थे एसआईआर के कारण वो मतदाताओं के नाम यादी से हटे, इसलिए केरल में कांग्रेस की सरकार आई। प्रफुल्ल गुरुदेव जी ने अपने विधायक के उस स्टेटमेंट को देख लेना चाहिए। बंगालमध्ये इलेक्शन होते, नागपुरात सराफावलीमध्ये बरेचसे सोन्याचा काम करणारे कारागीर जे आहे ते बेंगालचे आहे। बेंगाल इलेक्शन मध्ये एवढा रस ट्रेन मध्ये होता की ते प्रायव्हेट बस करून मतदान टाकायला गेले होते। एसआर मध्ये मतदार यादीत एकाच ठिकाणी नाव असते। जर या सर्व लोकांना आपलं स्वतःचं नाव बंगालमध्ये ठेवायचं असेल तो त्यांचं नाव नागपूरच्या यादीतले कपणार आहे। आणि देवयोगाने ते सर्व कारागीर मुस्लिम समाजाचे आहे म्हणून प्रफुल्ल गुरुदेव पुन्हा म्हणणार का की आम्ही मुसलमानाचे नाव कापले? हे त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे की नाव कुठे ठेवायचं। म्हणून चुकीचे वक्तव्य करून धार्मिक वक्तव्य